आता सुरू होत आहे देशाचा सगळ्यात मोठा खटला आपकी अदालत रजत शर्मान सोबत। नमस्कार, धन्यवाद धन्यवाद, खूप खूप आभार, धन्यवाद। आपकी अदालतमध्ये आज आपले पाहुणे आहेत एक अतिशय खास व्यक्तिमत्व, एक जागतिक सुपरस्टार ज्याने संगीताच्या जगात खूप नाव कमावले। नवीन जनरेशन त्यांच्यासाठी वेडी आहे। हा एक रॅपर आहे, हा एक लेखक आहे, हा गायक आहे आणि त्याचे नाव आहे बादशाह। आणि या टाळ्या अशा चालू राहू देत, कारण आता मी आमंत्रित करत आहे आपकी अदालतमध्ये आपल्या आजच्या जजना। आपले जज सुद्धा आजचे खास आहेत, ते फॅशनच्या जगातचे बादशाह आहेत। त्यांनी फॅशनला एका जागतिक पातळीवर स्थापित केलंय। प्लीज वेलकम फॅशन डिझायनर सुनील सेठी। आणि सर्वप्रथम आपकी अदालतमध्ये आजचे जज सुनील सेठी यांची परवानगी हवी आहे खटला सुरू करण्यासाठी। परवानगी आहे। तर चला सुरू करूया आजचा खटला। पण प्रश्न विचारण्याआधी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्ही 500 स्टेज शो करून आला आहात, आता पण UK मध्ये मोठा शो करून आला आहात। आपकी अदालतमध्ये येऊन तुम्हाला कसं वाटतंय? म्हणजे माझ्या आई-बाबांना वाटेल की खरंच आज मी काहीतरी केलंय आयुष्यात आपकी अदालतमध्ये येऊन। नाही सर, तुम्हाला भेटायची संधी मिळाली आणि म्हणजे जागा थोडी वेगळी आहे, पण खरंच खूप चांगली आहे खरंच चांगली आहे। तर चला सुरू करूया आजचा खटला। आपकी अदालतमध्ये पहिला आरोप बादशाहवर। आपकी अदालतमध्ये पॉप आणि रॅप स्टार बादशाहवर आरोप आहे की हे सगळ्यात जास्त कन्फ्युज्ड आहेत। बादशाह खरं नाव आदित्य प्रतीक सिंग सिसोदिया। हो। घरातलं नाव बिट्टू। हो। रॅपरचं नाव कूल इक्वल। हो। आणि लोकांसाठी बादशाह। हो। इतकं कन्फ्युजन काय आहे नावामध्ये? सर, आदित्य आईने ठरवलेलं, प्रतीक बाबांनी ठरवलेलं तर काय माहित त्यांना स्वतःवर विश्वास होता की नाही मग त्यांनी ठरवलं की चला दोघांनी नाव ठेवूया सिंग सिसोदिया। तर आडनाव आहे। तर आता दोघंही गावावरूनच आलेले, तर गावात कोणाला आदित्य प्रतीक बोलताच यायचं नाही, तर ते म्हणायचे याचं काहीतरी छोटं नाव सांगा, तर मग बिट्टू नाव ठेवलं। हां, तर मग बिट्टू हाक मारायचे। जेव्हा मी रॅप करायला सुरुवात केली इंग्लिशमध्ये, तेव्हा माझा ईमेल ID असायचा cool=@ काहीतरी असायचं, याहू का हॉटमेल काहीतरी। हां, हेच चालायचं। तर cool= नाव ठेवलं। नंतर मला वाटलं की नावात काही वजन नाहीये जेवढं माझ्यात आहे मग मी बादशाह ठेवलं। हो। फक्त नावातच नाही तर कामात पण। हो। आता मी तुमच्यासाठी एक रॅप लिहिला आहे। आधी BHU मध्ये आलो, मेस मध्ये प्रवेश घेतला, तिथूनही पळून गेलो, स्टीफन्स मध्ये आलो आणि तेही पुन्हा सोडून दिलं। मी सर्वांना गोंधळात टाकलं। बाबांनी बनवलं इंजिनियर, नोकरीने बनवलं गेटकीपर। हो। पण मला व्हायचं होतं लोकप्रिय, मी बनलो रॅपर। हो। खूप छान। आज तुम्हाला रॅप करताना पाहून खूप आनंद झाला कारण जेव्हा मी माझ्या वडिलांना सांगितलं ना मला रॅपर बनायचं आहे, तेव्हा त्यांना रॅपिंग म्हणजे काय माहीतच नव्हतं। मग मी त्यांना समजावलं की
ते म्हणाले आम्हाला सांग तरी तुला काय करायचंय, कळू तरी दे आम्हाला. तर त्यांना गायक माहीत होते पण रॅपर नव्हते माहीत. म्हणून मला आज त्यांना हे सांगायचंय की बाबा बघा, मी हे करून दाखवलं. तुम्ही मला थांबवायचं रॅप करण्यापासून, तुम्ही मला थांबवायचात रॅप करण्यापासून, पण मी आज जगाला शिकवलं. पण रॅपर बनण्याआधी आलूची टिक्की जास्त खाल्ली की बाबांचा मार जास्त खाल्ला? दोन्ही दोन्ही. बघा, बाबांचा मार तर खूप गरजेचा आहे. तर मला असं वाटतं की ज्यांना बाबांचा मार नाही मिळाला तो माणूस नाही बनत. म्हणजे तो मोठा तर होतो पण माणूस तो बाबांचा मार खाऊनच होतो. आलूची टिक्की तर भरपूर खाल्ली आहे सर. जो बिट्टू टिक्कीवाला होता, जो खूप प्रसिद्ध टिक्कीवाला, मी ट्युशनला जायचो राणीबागला, तेव्हा एकदम 10 पावलांच्या अंतरावर होता. तर ट्युशन संपल्यावर खूप टिक्की खायचो. तर मग 5वी कक्षेत असताना ज्या मुलीला बघायचा तिला पण टिक्की खाऊ घातली का? हा, बरोबर बरोबर. अरे बोला ना, सरांच्या प्रश्नाचं उत्तर द्या. नाही, बघतच बसलो सर मी. ते 5वी पासून ते 8वी पर्यंत ती माझी बेंच पार्टनर होती. तर आता ती खूप मोठी डॉक्टर आहे, पण माझी बेंच पार्टनर असायची ती. आणि जेव्हा ती माझ्यासोबत बोलायची मी तिच्याकडे बघायचोही नाही, तर मी पाहिलंच नाही. तर तर बस मग 8वीत जेव्हा रक्षाबंधन आलं तेव्हा तिने राखी बांधली. नातं तर बनवूनच जाईन मी. तर या ज्या आयडियाज होत्या लडकी ब्युटिफुल, त्या तिथूनच सुरू झाल्या सर, का? माझी आयडिया नव्हती हा ऍक्च्युली. मी विकासपुरीमध्ये बसलेलो आणि आम्ही मोमोज वगैरे खात होतो आणि माझा एक मित्र होता, तो चूल वर्ड जास्त वापरायचा. तर बस ती तिकडनं आयडिया आली. आणि अभी तो पार्टी सुरू हुई है. ही माझी आयडिया होती सर, ही माझी आयडिया होती. हे माझे एक काका आहेत, ते प्रत्येक गोष्टीत म्हणतात अभी तो पार्टी सुरू हुई आहे. तर मी म्हणालो की चला, खरं तर ही सुद्धा काकांचीच आयडिया होती. पण तर मग मी म्हणजे आम्ही असे इथून तिथून आयडिया घेत असायचो. जसं की तुम्हाला प्रत्येक गोष्टीत बातमी दिसते, आम्हाला प्रत्येक गोष्टीत लिरिक्स दिसतात. पण जेव्हा पहिल्यांदा तुम्ही तुमचं गाणं घेऊन मुंबईला गेलेलात, जिथे प्रोड्युसर गायब झालेला, हो, गायब झालेला. तर सर, मुंबईबद्दल आम्ही ऐकलेलं की तिथे ना चांगली माणसं नसतात. तर आम्हाला काय माहित, आम्हाला सुद्धा चुकीची माणसं भेटतील. तर एक प्रोड्युसर होते, खूप मोठे प्रोड्युसर होते. त्यांनी आम्हाला दिल्लीला बोलवलं, खूप मोठ्या घरात बोलवलं. म्हणजे घर इतकं मोठं होतं की त्यासाठी गुगल मॅपची गरज लागेल. तर बोलवलं, बसवलं, खूप आदरातिथ्य केलं. म्हणाले की आम्ही तुमचं नाव ऐकलंय. मी म्हणालो एवढं मोठं नाव नाही जेवढं तुम्ही ऐकलंय. तर म्हणाले आम्हाला तुमचं गाणं हवंय. मी म्हणालो ठीक आहे, मी गाणे बनवण्यासाठी एवढे पैसे घेतो. म्हणून त्यांनी मला काही रक्कम ॲडव्हान्स दिली. ते काही हजारात होते ते. तर मी म्हणालो ठीक आहे. ते म्हणाले मुंबईत ये आठवड्याभरानी. तर मला जे ॲडव्हान्स पैसे मिळाले त्यातूनच फ्लाईट बुक केली आणि मुंबईला आलो. आणि थोडी टशन म्हणून बिझनेस क्लास घेतला. आता तर स्टार झालो म्हणून मी मुंबईला गेलो. त्यांना फोन लावतो, त्यांनी उचललाच नाही. तर मी हॉटेल पण 5 स्टारच बुक केलं होतं. म्हणून मी ठरवलं की चला हॉटेलमध्ये तरी थांबून जाऊया. तर तो गायब झाला आणि मग ते शिल्पा मॅडमची दिवाळी पार्टी होती आता नुकतीच. तर तिथे ती व्यक्ती मला भेटली. मला तर आठवतही नाही कोण होता तो. तर तिथे तो मला हे ब्रदर बोलत होता. मी म्हटलं कोण आहे बाबा हा? बरं, तशी माझी स्मरणशक्ती चांगली आहे. मी चेहरा लक्षात ठेवतो, नाव आठवत नसले तरी. तर म्हणाला तुला आठवतं का आपण दिल्लीत भेटलो होतो? मी म्हणालो नाही. तर ते म्हणाले नाही, आम्ही एक चित्रपट बनवत होतो, तुमच्याकडनं गाणं पाहिजे होतं. आम्ही तुम्हाला शास्त्री पार्कजवळ मोठं काहीतरी होतं, तिथे बोलवलेलं. मी म्हणालो तू आहेस? म्हणाला हो. त्याला बोललो अरे तुला माहितीये का तुझ्यासाठी कोणतं गाणं बनवलेलं? तर म्हणाला नाही, अभी तो पार्टी सुरू हुई है. तर त्यांच्यासाठी ते गाणं लिहिलेलं. तर मोय झालं त्याच्यासोबत. लोकांना वाटतं की बादशाह तर मोठ्या घराण्यात जन्माला आले. हो. बादशहानी तर आपल्या आयुष्याची सुरुवातच तोंडात चांदीचा चमचा घेऊन केली.
मी जन्म एका अशा घरात घेतला की म्हणजे ते दिल्लीमध्ये घरं असतात ना, फ्रंट असतं आणि बॅक असतं आणि एक लहान गल्ली असते. तर आमचं जे घर होतं ना, ते भाड्याने होतं. 2 खोल्या होत्या. तिथे राहायचो आम्ही आणि जे लहान गल्ली असायची तेच आमचं ग्राउंड असायचं. तिथे एखाद्या कन्स्ट्रक्शनसाठी कधी माती आणून टाकली, की ते आमचं प्लेग्राऊंड असायचं. कोणी विट्या ठेवायचे तर तिथे खेळायचो. तिथेच सायकल चालवायला शिकलो. तिथे जन्माला आलेलो सर. पण माझ्या आई-वडिलांनी मला वाढवण्यात कसलीच कमी नाही ठेवली आणि म्हणजे परिस्थितीपेक्षा जास्तच केलं माझ्यासाठी, जे काही केलंय. तर मला आठवतं तेव्हा एक खूप मोठी टायमेक्सचे घड्याळ असायचे. त्यावेळी ते खूप महाग असायचे. तर पेपरमध्ये ॲड आलेली. तर मी ती ॲड कापून बाबांच्या ब्रीफकेसमध्ये ठेवली. म्हणजे तेव्हा ते ऑफिसला निघालेले स्कूटरवरून. तर संध्याकाळी मला आठवतं मी खेळत होतो आणि त्यांनी ते घड्याळ काढून माझ्या हातात दिलं. आणि ते घड्याळ खूप महाग होतं. आता तुम्ही जी गाणी म्हणत असतात, हो. जे रॅप बनवतात, जे काही सिंगिंग करता, ते आवडतं का मग तुमच्या आईबाबांना? हो, म्हणजे आई तर खूप टीका करते, की तुझं हे गाणं खूप चालेल. तू असं नाही केलं पाहिजे होतंस. जसं की एक सणक गाणं आलेलं, त्यावर खूप वादविवाद झालेले. खूप मिश्र कमेंट्स होत्या घरातून. आई म्हणाली, "ते बरोबर आहे." बाबा म्हणाले, "नाही, असं नव्हतं केलं पाहिजे." तर हे असं आहे. पण घरात जास्त कामाबद्दल ते बोललं जात नाही. काय बोलतात मग घरी? अ, ओरडतात ते, "तू झोपत नाहीस वेळेवर, जेवत नाहीयेस वेळेवर, तुझ्या तब्येतीची काळजी घे." आणि नातेवाईकांच्या चुगल्या खूप करतात. हो, चुगल्याच चालू असतात त्या. काकीने हे केलं, मामीने हे केलं, आत्याने असं केलं. मला पण खूप मजा येते त्यात. तर लडकी ब्युटिफुल करके चूल होतं माझं पण. कधी कधी असं वाटतं की इतकं कन्फ्युजन आहे लाईफमध्ये की तुम्ही चुकीचे निर्णय घेता. तुम्ही टीव्ही चॅनल काढलं की मी MTVला टक्कर देईन म्हणून. आलेलं माझ्या मनात की मी एक दिवस एक टीव्ही चॅनल काढेन आणि MTVला संपवीन कायमचं. 6 महिन्यात संपवीन. 6 महिन्यातच चॅनल बंद पडलं. मग तुम्हाला सिनेमे काढण्याचा छंद जडला. हो, ते तर पहिला सिनेमा चुकून बनलेला आणि तो हिट झाला. मला वाटलं माझ्यापेक्षा मोठा प्रोड्युसरच नाही कोणी. स्क्रिप्ट तर मलाच येते जज करता. मग दुसरी फिल्म बनवली, 35 लाख रुपये कमवले फक्त. तर चला जनतेमधून कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का बघू. तुम्हाला वाटते ही मेजवानी आहे, पण मी तुम्हाला सांगतो ही रजतजींची अदालत आहे. थोडं सांभाळून राहा. संकट येणार आहे. येणारं संकट आहे. हे मी पहिल्यांदाच पाहत आहे आपकी अदालतमध्ये प्रश्न सुद्धा रॅपमध्ये विचारले जात आहेत. उत्तर पण असं अपेक्षित करू नका. तुम्ही शाहरुख खानच्या नावावर तुमचं नाव बादशाह ठेवलं, हो. पण शाहरुख खानने तुमच्यासाठी काय केलं आहे? एक मला वाटतं शाहरुख खानला माझ्यासाठी काही करायची गरज नाहीये. ते आहेत या भूमीवर, हेच त्यांनी भरपूर केलंय. मी त्यांचा खूप मोठा फॅन आहे. खूप जास्त मोठा फॅन आहे आणि खूप सारे लोक त्यांचे खूप मोठे फॅन आहेत. पण त्यांनी माझ्यासाठी एक स्पेशल गोष्ट केली आहे. त्यांनी मला एक काम सांगितलं होतं. त्यांची एक टीम आहे त्यांच्यासाठी गाणं बनवायला सांगितलेलं. तर मी त्यांना त्यांचं एक गाणं बनवून दिलं आणि त्यांची एक पूजा म्हणून मॅनेजर आहे. ती विचारायला लागली पैसे वगैरे काय, तर मी तर धन्य झालो. म्हणजे मला संधी मिळाली सरांसोबत काम करायची. तर म्हणाली, "तू वेडा आहेस का सांग?" तर मी म्हणालो, "मला PlayStation हवंय." नवीन PlayStation आलेलं, PlayStation 5. तर ती म्हणाली, "हां, पक्का?" तर मी म्हणालो, "हो, पण ते अजून लॉन्च नाही झालंय." तर तिने विचारलं म्हणजे? तर मी म्हणालो, "ते इंडियामध्ये लॉन्च नाही झालंय आणि मला ते हवंय सगळ्यात आधी इंडियामध्ये." तर माझ्याकडे तोपर्यंत फोन आलेला. माझ्याकडे 1 आठवड्यात सरांचा मेसेज आला फोटोसकट, PlayStationचा फोटो आणि म्हणाले, "तुझं सामान आलंय. कुठे पाठवायचंय?" तर सगळ्यात आधी जे PlayStation इंडियामध्ये आलेलं ते शाहरुख सरांनी मला, आणि मी इतका वेडा, इतका मूर्ख, मी सरांची साईनही नाही घेतली त्यावर. पण त्यांनी मोय. होय होय. मला कोणीतरी प्रश्न पाठवला की तुमच्या हातावर जो टॅटू बनवलाय त्यामुळे तुम्ही एम्बॅरेस्ड होत असता हातावर जो टॅटू बनवलाय. हा जो टॅटू आहे ना, तो तुम्ही नीट पाहिला तर
हे आहे तुटलेलं हृदय ज्यावर मलमपट्टी आहे. हे वयाच्या 35व्या वर्षी मी करवून घेतलं होतं. माणसाला शोभत नाही. माहित नाही मी का केलेलं, मला काही कळतच नाहीये. लोकांना हेच जाणून घ्यायचं आहे की ती कोण होती जिने हृदय तोडलंय. होती सर कोणीतरी. संसारी आहे ती. तिचे मुलं आहेत आता. नवरा आहे तिचा. म्हणजे का? आणि आता तिचं एक कुटुंब आहे. एकच होती की खूप होत्या? नाही, तोडणारी तर एकच होती. बाकी ज्यांचे बराच वेळा सर माहिती आहे, आर्टिस्ट लोक खूप वेडे असतात. कधी कधी जाणून बुजून मन मोडून घेतात. म्हणजे मुद्दामुन्ना सर अशी काहीतरी परिस्थिती निर्माण करून घेतात की काही हरकत नाही. हा, काहीतरी आहे नक्की. म्हणजे हा, आणि म्हणजे असे विचित्रच लोक नाही, असतात. मग हृदय तुटल्याचे फायदे काय असतात? सर खूप फायदे आहेत. चांगले हिट गाणे बनतात. बरेच फायदे आहेत. हृदय तुटल्यानंतर कोणती गाणी बनवलीत? एक गाणं केलेलं सर मी. लाइटें बंद, टीवी ऑन नहीं होता, मैं हमारे कमरे में नहीं सोता, मैं ओल्ड स्कूल मुझसे मूव ऑन नहीं होता. म्हणजे असंच काहीतरी. सर विचित्र लोक होत आपण. प्रेमाच्या मागे मागे धावतो आणि मग जेव्हा प्रेम येतं तेव्हा आपण लांब पळतो. असंच आहे. तर ही चलबिचल काय हे समजत नाही. आपकी अदालत मध्ये जास्त वैयक्तिक गोष्टी तर आम्ही बोलत नाही. हो. तर यासाठी एक ब्रेक घेऊया. हो. एक ब्रेक साठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालत मध्ये बादशाहवर आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा. बैठी बैठी में तूने आग भर दी, खाली बोतल में शराब भर वाह, दी. काय लिहिलंय यार. बैठी बैठी में तूने आग भर दी. आणि पुढे लिहिले की तेरी कसम बिल्कुल सीधी साधी मैं, तूने लड़की खराब कर दी. वेलकम बॅक. आपकी अदालत मध्ये आजचे आपले पाहुणे आहेत म्युझिकच्या दुनियेतले सुपरस्टार बादशाह. आपकी अदालत मध्ये पुढचा आरोप. आपकी अदालत मध्ये पॉप स्टार बादशाहवर आरोप आहे की हे नवीन पिढीला बिघडवण्यामध्ये सगळ्यात पुढे आहेत. बादशाह, स्पॉटिफायवर जे मोस्ट फॉलोड आर्टिस्ट आहेत त्यात तुम्ही 4थ्या क्रमांकावर आहात. तरुण पिढी तुम्हाला खूप जास्त फॉलो करते, पण जी तुमची गाणी, तुमचे जे जे रॅप ऐकतात त्यात शब्द असतात दारू, लडकी, पैसा, गोळी, गाडी. तर बिघडवण्याचा मक्ता घेतलाय तुम्ही. सर ते तर बिघडलेलेच आहेत आधीपासून. मग काय. आणि सर मला असं वाटतं की थोडं तरी बिघडलेलं असलंच पाहिजे ना. म्हणजे थोडं तरी. पण ज्या काही गोष्टी मी लिहितो चांगलंच चालतं. म्हणजे तेव्हाच तर लिहितो. म्हणजे माझा म्हणण्याचा अर्थ हो, असा. चांगलं तर चालतंय हे तर पाहतोच आहे आपण. हो. पण तुम्ही काय लिहिता तर बैठी बैठी मैं तूने आग भर दी, खाली बोतल में शराब भर दी. वाह, काय काय लिहिलंय यार. बैठी बैठी में तूने आग भर दी. आणि पुढे लिहिले की तेरी कसम बिल्कुल सीधी साधी मैं, तूने लड़की खराब कर दी. पराकष्ट आहे ती ते लिखाणाची. नाही म्हणजे सर कौशल्य हेच आहे ना की काही न बोलता सगळं काही बोलून टाकणं. आय थिंक इट्स हे खूप. पण लोक मला असं म्हणतात वाटतं की तुम्ही तर पूर्ण जनरेशनच बिघडून टाकलीत. नाही, मी वाटतं असं मी पिढी बिघडवली आहे म्हणून. बघा आताची पिढी इथेच बसली. मी सोशल मीडियावर पाहिलं की छोट्या छोट्या मुली या गाण्यावर नृत्य करत होत्या आणि नंतर पालकांकडून मार खात होत्या. मग पालकांनी ते गाणं ऐकायचं आणि मुलांनी नाही ऐकायचं. म्हणजे पालक तर ऐकतायत ना ते गाणं आणि मुलांनी नाही ऐकायचं. ते मोठे होऊन त्यांनाही पालक व्हायचंय ना. तर म्हणजे तर सगळी गाणी अशीच असतात का जी वर के नाचले बेबी आंटी पोलीस बुलालेगी. झालंय तसं माझ्यासोबत म्हणून मी लिहिलं. तर पोलीस आले, सेटलमेंट झाली आणि निघून गेले. केलं सगळं हँडल.
आणि लुधियानामध्ये तुमच्या शो मध्ये बंदुका निघालेल्या. हो, ते लुधियानामध्ये आम्ही शो करत होतो. करिअरची सुरुवात होती, त्यावेळेचीच गोष्ट आहे. आणि वखरा स्वॅग वगैरे आलेलं, म्हणजे थोडंफार ते सीन झालेला की तर आम्ही शो करत होतो. कोणीतरी बंदूक काढली. मी म्हटलं आत ठेवा. तर तो म्हणाला, तू स्वतःच गोळ्यांबद्दल बोलतोस आणि बंदूक बघून तुझी फाटते का? तर मी म्हणालो, सर इथे नाही, आत ठेवा. इथे जरा आतच ठेवा बंदूक, खिशात ठेवा. तर हे होत असतं, नेहमीच आहे. हो, हे तर होतच असतं. तुम्ही लिहिता बम तेरा गोते खाय, कमर पे तेरी बटरफ्लाय. आता तुम्ही सांगा, कमर तेरी बटरफ्लाय और बॉडी तेरी मक्खन जैसे खाने में बस तू. तू बम तेरा गोद, बमला बमच म्हणतात ना, आणखी काही म्हणतात ते लिहू नाही शकत. तर बम तेरा गो, आपण लहान बाळा नाही म्हणतो बमी साफ केलं, बमी साफ केलं तुम्ही, हे तर बमी बमी. मग हे तर बाळांची गोष्ट आहे. बम तेरा गोते खाय. मला तर म्हणतातही लहान बाळांचे गाणे लिहितोस. मी तर सगळ्यात चाइल्ड फ्रेंडली रॅपर आहे मी तर, की चले जब तू लटक मटक. हे कोणते लिरिक्स आहेत? बाळांसाठीच आहेत ना. तर मी तर असंच लिहितो. अच्छा, मग हे पण बाळांसाठी आहे का? तू हे सेक्सी बडी सोसो, मैं तू तेरा है काका सेक्सी तू बडी मेरी सोसो, मैं तेरा काका तू मेरी कोको. कोको. तुम्ही नाही ऐकलं लहान मुलांना काय असतं सांगतो ते? कोको घेऊन गेली? कुठे गेली? कोको घेऊन गेली. तर हे सगळं तिथूनच आलंय. सर मी अभी तो पार्टी शुरू हुई है हे गाणं आहे, ते पार्टी सॉन्ग आहे. खूप लोकांना वाटतं की ते क्लबमध्ये वाजतं, पण नाही, ते तर क्लीनेस्ट पार्टी सॉन्ग आहे. त्यात कोणती शिवी नाहीये, दारू नाहीये, मुलगी नाहीये. ते तर डिझनी फिल्मसाठी मी गाणं बनवलेलं. आणि डिझनी वर्ल्डवाले तर साला शब्दही वापरू देत नाहीत. साला शब्द सुद्धा वापरू नाही शकत. तर मी तर याच हेतूने गाणे लिहितो. आता ते समजणारे कसे समजतात हे मी नाही ठरवू शकत. अच्छा, जर इतके हेतू चांगले आहेत तर असं का लिहिलंय की इतना तो नाम नहीं जितना बदनाम हूं मैं? हाच तर माझा प्रश्न आहे की जर इतके आरोप लागतायत, तुम्ही सुद्धा इथे बोलवून आरोपच लावतायत ना. तर कित्येकदा असं होतं की सर मागेच पडतात लोक. मला तर समजतच नाही. मला तर असं वाटतं की मी इतके रिकामटेकडे आहात का तुम्ही, की तुम्हाला मीच भेटतो? इतके मुद्दे आहेत आयुष्यात, त्याकडे जाऊन लक्ष द्या. तर यासाठीच इतकं नाव नाहीये जेवढा मी बदनाम आहे. बदनाम तर होणारच. बघा ना, तुम्ही काय लिहिलंय, प्लेन है प्राइवेट, लाइफ है ब्लेस्ड, मुट्ठी में गेंद मेरी. मेरे घंटे पे प्रेस. सर काही लोक बघा, काही लोकांवर मला तर खूप राग आहे. आणि मला एकच गिफ्ट मिळालंय, माझं लिखाण. आणि मी त्याचा वापर करतो एक्सप्रेस होण्यासाठी. मी असं नाही म्हणत की सगळे लोक तसेच आहेत. जसे तुम्ही, तुमच्यासारखे लोक खूप चांगले आहेत, जे 30 वर्षापासून शो मर्यादेत चालवत आहेत. पण मला असं वाटतं की काही मीडियावाले आहेत जे खूपच मूर्ख आहेत सर. मला असं वाटतं जे सेन्सेशनलिझमच्या चक्करमध्ये कोणत्याही गोष्टीला तिखट मीठ लावून दाखवतात. ते आय थिंक दॅट इज व्हेरी इरिस्पॉन्सिबल ऑफ देम. तर हे त्यांच्यासाठी हे खूप लिहिलंय. प्रोफेशनमध्ये होतं. जसे खूप गायक आहेत जे असभ्य भाषेचा वापर करतात. आहेत, नक्कीच आहेत. नक्कीच मी मान्य करतो. खूप सारे गायक असे आहेत जे असे शब्द वापरतात जे मी इथे बोलू शकत नाही. हो आहेत ना सर. पुढे जाऊया सर. तर तुम्ही का करता असं? सर मी खूप प्रयत्न करतो की असं करायचं नाही. मी खूप वेळा प्रयत्न, पण एकदमच असं काही एकदम असं काहीतरी संचारतं आणि स्वतःसाठी आपणच आवाज उठवूया असं वाटतं आणि मी करतो. नाही, तुम्हाला काही छंद आहे का की तुमच्या इन्स्टावर बॅड बॉय तुम्ही लिहिलेलं आहे? तुम्ही जे क्लोदिंग लॉन्च केलं तर त्याचं पण नाव बॅडफिट ठेवलं. तर हो. हा छंद आहे का बॅड बॉय बनायचा? सर मी तर अपेक्षाच शून्य केली आहे ना जगाची, की बॅड बॉयच आहे म्हणजे मी जे करेन ते चांगलंच असेल. म्हणजे याआधी तुम्ही मला शिवी द्या, मी म्हणेन हो आहे, मी वाईट माणूसच आहे आणि मला माहिती आहे मी कसा आहे ते. पण मी लोकांसाठी अपेक्षा शून्यच करून ठेवली आहे. बघा, ज्याला इतकी लोक फॉलो करतात, खास करून तरुण पिढी जी फॉलो करते, त्याला थोडं तर सांभाळून चाललं पाहिजे ना. सर मी तर सांभाळूनच चालतोय. अच्छा, मी तर- म्हणजे ते तुम्ही शिवजींची चेष्टा केली नाही नाही, ती नाही नाही, मी सांभाळून केली शिवजींची होती. कोणतीच चेष्टा केली नाही सर, अजिबात नाही. मी त्यांचा खूप मोठा भक्त आहे. मी चेष्टा केलीच नाही. मी त्यात असं काही बोललोच नाहीये की त्यात त्यांची चेष्टा झाली असेल. मी त्यात लिहिलंय की
काय लिरिक्स काय ते? भोलेनाथ के साथ मेरी बनती है सही, उन्हें नचाने का शौक मैं नाचता फिरू. हे तेच घडवतात आणि माझ्याकडनं करून आणि घेतात. ते जे एक दोन शब्द जे तुम्ही वापरलेत, जे नंतर तुम्ही एडिट केले, हो, त्यात असं होतं की त्या गाण्यामध्ये ते बेसिकली त्या गाण्यामध्ये भोलेनाथांचे नाव आलं होतं. तर बऱ्याच लोकांना ते खटकलं आणि त्यासाठी मी माफी देखील मागितली. कारण जेव्हा तुम्ही लिहिता ॲज अ क्रिएटिव्ह, तुम्ही बऱ्याच गोष्टींचा विचार नाही करत. तुम्ही फक्त क्रिएटिव्ह प्रोसेसचा विचार करतात. पण नंतर तुम्हाला हे सुद्धा जाणवलं पाहिजे, जे की मला नंतर जाणवायला लागतं किंवा जाणीव करून दिली जाते, की यू आर ऑल्सो सोशली रिस्पॉन्सिबल सिटिझन ऑफ अ कंट्री. आणि मी ते मान्य केलं आणि त्यासाठी माफी सुद्धा मागितली. मी देवाची किंवा कोणत्याही पद्धतीने मूर्तीची कोणत्याही पद्धतीची कुठलीही मी चुकीची गोष्ट नाही केली आणि कधी हे करणारही नाही. लोकांमध्ये विचारूया, जर कोणाला काय विचारायचं असेल तर. तुम्हाला काही बोलायचं आहे का? सर मी रॅप गाईन. रॅप बोलायचं आहे का? बोला. पड़ोसी पूछे घर पे करता क्या है काम लोंडा, 12 लोग गैले लगता नी आम लोंडा, दाढ़ भीच के यो करे बात सब कयो घूर घूर देखे रोले तारे सुबह शाम लोंडा, नशे वाली चीज पाली ना कदी भी ओए, टोरा पूरा लेरा बोस वाली फील लोए, तेरी छाती ते भी चोड़े मारे टायर बोए, आमे चढ़ चढ़ के यो मानता नहीं हार छोरा, 2 लीटर का रखा काला घोड़ा फोड़ का, चढ़ा दूं उसके ऊपर जो घना हूँ बोल रहा, यंग ब्लड मारा मारे यो उबाले रोज बात चीज स्ट्रोंगर, लोंडा भी तो तगड़ा हो रहा, क्रेजी कहवे मुझे गैल खिला लगे एम, डिफरेंट लाइफस्टाइल मेरी डिफरेंट मेरी वॉक बॉय, बुल्ट का यो जोड़ा रखा जोड़ा शेफर डॉग बॉय, होप बॉय कहवे मुझे करम कंडी छोरा, मैं सीएनजी की गाड़ी में भी काटू पूरा टोरा. आता यानंतर तुमचं रॅप देखील अपेक्षित आहे. एक काहीतरी लिहिलं होतं मी. म्हणजे माझा जसा अजेंडा आहे की भारतीय संगीताला ग्लोबली घेऊन जायचं. तर ये गोरे बोरों से हिंदी बुलवा देंगे, काइली जेनर को बिंदी लगवा देंगे, और जो देखकर हमें गेट होते थे बंद सारे गेट खुलवा देंगे. दिलजीत पाजी को चला नाटू नाटू ऑस्कर, कामयाबी हमने दोनों हाथों से पकड़ के खींच ली, और कभी रेंज रोवर रेंज के बाहर होती थी, टाटा अंकल ने पूरी कंपनी खरीद ली. जो भी मिली है ब्लेसिंग्स हमें वो थोड़ी ना लगे, जो भी जितनी भी मिली हैं ब्लेसिंग्स हमें थोड़ी ना लगे, और हमारी बोली की कहीं बोली ना लगे, और ये ग्रैमी सारे आए पड़े हैं, किसी सिद्धू मूसेवाले को गोली ना लगे. खूप छान. तर अजून एक ब्रेक घेऊया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये आरोप आणि प्रत्यारोप सुरूच ठेवूया. बादशाह, तुम्ही लिहिलं की एक था अपना भाई आज उसकी याद आई, वो भी कैसा टाइम था जो हो गई लड़ाई. कोणता भाऊ, कोणाची आठवण आली? वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण खटला चालवतोय सिंगिंगचे ग्लोबल स्टार बादशाहवर. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये फ्री स्टाईल संगीताचे स्टार बादशाहवर आरोप आहे की ते खूपच दगाबाज आहेत. बादशाह, तुम्ही लिहिलं की एक था अपना भाई आज उसकी याद आई, वो भी कैसा टाइम था जो हो गई लड़ाई. कोणता भाऊ, कोणाची आठवण आली? हे मी हनी करता लिहिलं होतं सर. खूपच भयंकर प्रश्न विचारला तुम्ही. हा, त्यांच्यासाठीच लिहिलं होतं. तुम्ही तर हे सुद्धा लिहिलं होतं की यांच्याकडून काही होतच नाहीये, काही लोकांचं कमबॅक होत नाहीये. हे तर दुनियेला माहिती आहे सर, सगळ्यांना माहिती आहे कोणासाठी आहे ते. हो, पण ज्यांच्यासोबत एवढी मैत्री होती, एवढं जबरदस्त नातं होतं, त्यांच्या बाबतीत अशा तशा गोष्टी बोलायच्या. त्याचं काय सर, एवढं तर आमचं चालतंच ना, एवढं तर टोकाटोकी तर चालतेच. माझा भाऊ आहे, मी वाटेल ते बोलीन, दुसरं कोणी नाही बोलायचं.
तुम्ही तर दोघातला फरक पण सांगितलात की मी रोल्स रॉयस आहे तर हा. सर हे तर आमच्यात चालतंच. हे एवढं तर आता आमचं जे काही जॉनर आहे म्युझिकचं, ज्या जॉनरमधून आम्ही येतो तिथे हे चालूच असतं. तिथे ते जर नसेल तर मग एंटरटेनमेंट कसं होईल सर? इट इज एंटरटेनमेंट. पण याच्यापेक्षा जास्त काही नाही नाही. पण हे खरं आहे की हनी सिंग आणि तुम्ही खूप जवळ होतात, एकत्र राहायचात. हनी सिंगने तुम्हाला गाणं लिहायला शिकवलं, रॅप करायला नाही, हे शिकवलं. बिलकुल खरं नाहीये. नाही? हे खरं नाहीये. जरा जास्त झालं. सर ते भाऊ मी प्रत्येकाला तर नाही म्हणत. आम्ही एकत्र होतो आणि हृदयाचा तुकडा होता तो माझ्या. आणि मी लिहायचो त्यांच्याकरता. त्यांनी लिहायला शिकवलं नव्हतं, मला लिहायला यायचं. तेव्हाच आम्ही भेटलेलो. मी लिहायचो त्यांच्याकरता आणि ते म्युझिक बनवायचे आणि जोडी खूपच भन्नाट होती आमची. हो एकदम हिट जोडी. कि हमें नाचने का शौक था उसे नचाने का. तर ब्रेकअप कसं झालं? काय भांडण होतं? ब्रेकअप कसं झालं? अटेन्शन देत नव्हता तो मला. मी जास्तच गुंतलेलो होतो आमच्या नात्यामध्ये. चीट केलं त्याने माझ्यासोबत. काही नाही सर, खूप जास्त डिफरन्सेस आले. आम्ही 6 वर्ष एकत्र होतो. मग त्यांचा करिअर ग्राफ काही वेगळा होता, माझा वेगळा होता. एक्सपेक्टेशन जेव्हा मिसमॅच होता तेव्हा मग वेगळ्या होतात गोष्टी. आणि तेच झालं, त्याहून वेगळं असं काही नाही. पण जेव्हा तुमचं करिअर झालं, तुम्ही मोठे स्टार झाला, त्यांचं काम अजिबात चालत नव्हतं, तेव्हा तुम्ही जरा सहानुभूती दाखवायला पाहिजे होती, थोडी मदत करायला पाहिजे होती. त्यांना माझ्या मदतीची गरज नाहीये सर. ते खूपच सक्षम आहेत स्वतःसाठी. त्यांना काय गरज आहे? हो, जेव्हा त्यांची तब्येत जरा खराब होती आणि ते थोडे थोडे बरे झाले, मला आठवतं मिर्ची म्युझिक अवॉर्ड चालू होते. मी त्यांना भेटायला गेलो, पण ते मला नाही भेटले. मला आठवतंय. का भेटतील? तुम्ही त्यांना अशा गोष्टी बोलले आहात. तुम्ही म्हणालात यो-यो हनी सिंग एक बिझनेसमॅन आहे, रॅपर नंतर बनले. यात काय वाईट बोललो? चांगली गोष्ट आहे. बिझनेसमॅन पण आहे आणि रॅपर पण आहे. म्हणजे त्यांना येतो बिझनेस करता. मला वाटतं लोकांनीही शिकलं पाहिजे. तुमच्याबद्दल तर बोललं जातं की यूट्यूबवर जे काही नंबर मिळतात ते वाढवून दिलेले असतात. कसं काय? तुम्ही सांगितलं की पागल गाण्यासाठी 70 मिलियन व्ह्यूज आलेत. हो. पण यूट्यूबने तर अजिबात मान्य नाही केलं. यूट्यूबवाले म्हणाले की यांनी पैसे देऊन व्ह्यूज वाढवून घेतलेत. हो, पैसे दिले होते सर. गुगल ॲडवर्ड्स असतात त्यासाठी पैसे दिलेले. काही चुकीचं काम तर केलं नव्हतं. रिसिट आहे माझ्याकडे कायदेशीरपणे. गुगल ॲडवर्ड्स वापरलेले सर. माझं तर असं होतं की माझं गाणं, एक भारतीय गाणं जगात नंबर 1 असावं, का नाही होऊ शकत? त्यासाठी गुगल ॲडवर्ड्स वापरले होते आणि हे तर पूर्ण जगच हे करतं, पण कोणी सांगत नाही. मी ठामपणे सांगतोय की मी हे केलं. हो, पूर्ण जग करतं पण पकडले जात नाही. तुम्ही पकडले गेलात. नाही सर, मी तर सांगितलं. सोशल मीडियावर जाऊन सांगितलं होतं की मी गुगल ॲडवर्ड्स यूज केलं आणि मग त्यामुळेच तर हे सगळे व्ह्यूज तुमच्यासमोर ठेवलेत. तर जो तुम्ही पैसा खर्च केलात, जवळपास 72 लाख रुपये खर्च केलात, तर हो. त्याचा काही फायदा झाला का? हो, जे पाहिजे होतं ते मिळालं. सर काय असतं, जेव्हा तुम्ही गाणं बनवता तुम्हाला वाटतं मॅक्झिमम लोकांपर्यंत पोहोचावं. तर मला माहिती होतं भारतामध्ये माझी एवढी रीच आहे. पण मला जर ते ग्लोबली घेऊन जायचं असेल तर मग आपण प्रत्येक देशात ॲड लावतो गुगल ॲड थ्रू. तर आम्हाला तेच हवं होतं आणि त्याचा झाला फायदा. म्हणजे जेवढा त्यावेळी होऊ शकत होता तेवढा झाला. पण एक वेळ अशी आली होती की ज्या म्युझिकने तुम्हाला बनवलं, ज्या म्युझिकने तुम्हाला सगळं काही दिलं, ज्या म्युझिकमुळे तुम्हाला एवढा मान, सन्मान, प्रेम मिळालं, ते म्युझिक सोडून दिलं, शोज सुद्धा कॅन्सल केलेत. मला क्लिनिकल डिप्रेशन आणि सेव्हिअर एन्झायटी डिसऑर्डर होतं. 6 महिने उपचार चालू होते. आणि ती वेळ सर खूपच खराब होती. खूपच डार्क होती. त्यावेळी तुम्हाला असं वाटतं की हे सगळं कधी संपेल आणि तुम्ही असा विचार करायला भाग पडता की थोडंसं डार्क बोलणार आहे मी आता, की यार यापेक्षा माणसाने मरून जावं, तेव्हाच हे सगळं संपेल. तर मी त्या गोष्टीतून गेलोय म्हणून मी समजू शकतो आणि म्हणूनच मी त्यावेळी कदाचित गेलेलो हनीकडे आणि विचारपूस करणार होतो. कारण मला समजलं की तो अशा परिस्थितीतून जातोय. आणि त्यावेळी माझ्यासाठी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट होती की यार ज्या परिस्थितीतून त्याचे आईवडील जात आहेत ना, ते नको व्हायला.
आई वडिलांना त्यांचा मुलगा चांगलाच असायला हवं, त्यापेक्षा दुसरं काही नको. बाकी सगळं तर इथेच राहणार आहे. हे डिस्क विस्क कमबॅक बिमबॅक सगळं इथेच राहणार आहे. सगळ्या फालतू गोष्टी आहेत. या जगात आलोय, एक दिवस मरायचं आहे, पण मधला जो ड्रामा आहे ना तो चांगला हवा. मग तो खरंच चांगला ड्रामा हवा. पण इव्हेंच्युअली हे आहे की हेल्थ आणि आई वडिलांची साथ याहून वरचढ काही नाहीये. यावर काहीच नाहीये. तो होता, वाईट काळ होता, पण निघून गेलं. माझे डॉक्टर आहेत, डॉक्टर नरेंद्र पृथ्वी. मी आजही त्यांच्याशी बोलतो. पण तुम्ही इतके हळवे कसे झालात की एक सिनेमा पाहिल्यानंतर तुम्ही डिप्रेशनमध्ये गेलात? सर ते असं झालं होतं की माझे उपचार तेव्हा चालू होते. तर त्या उपचारादरम्यान तुम्हाला एक गोळी घ्यावी लागते जेव्हा तुम्हाला एन्झायटी होते. एक सायकल असते ती. तर माझे उपचार चालू होते आणि मी फिल्म बघायला गेलो होतो, लुटेरा. पाहिलात का तुम्ही? रणवीर सिंग आणि सोनाक्षी सिन्हा. बाई ती फिल्म बघून मी निघालो आणि मला डिप्रेशन, वाईट प्रकारचं अटॅक, आणि मी प्रत्येक गोळीचा डबल डोस घेतला. मी गेलो आणि मी झोपलो आणि सकाळी उठून मी डॉक्टरांना फोन केला. मी म्हणालो डॉक्टर प्रॉब्लेम झाला. ते म्हणाले काय झालं? मी म्हणालो की मी रात्री ना फिल्म पाहिली लुटेरा आणि खूप जास्त एन्झायटी झाली, खूप जास्त डिप्रेशन झालं आणि मी ना प्रत्येक गोळीचा डबल डोस घेतला. आणि या गोळ्यांचा ना डोसनुसार घ्यावे लागतात, आपल्या मर्जीने मागे पुढे नाही करू शकत. तर म्हणाले अच्छा, मग आता एक काम कर. मी विचारलं काय? तर म्हणाले रांजना अजिबात नको बघूस. तर नाहीतर ट्रिपल डोस घ्यावा माहित लागला नाही काय असता. झालं असतं. तर छोटे छोटे ट्रिगर पॉईंट असतात सर, माहित नाही काय झालं असतं. तर मग एन्झायटीबद्दल मी तुम्हाला सांगू इच्छितो. मला संधी मिळाली आहे. तर एन्झायटी सगळ्यांना असते. कोणाला सापाला बघून होते, कुठल्याही गोष्टीमुळे होऊ शकते. जेव्हा ती एन्झायटी वाढते तेव्हा त्याला डिसऑर्डर म्हणतात, एन्झायटी डिसऑर्डर म्हणतात. तर हे एन्झायटी डिसऑर्डर असतं सर. जेव्हा तुम्हाला एवढा अनुभव आहे, तुम्ही त्यातून बाहेर पडलात, तुम्ही पुन्हा तुमचं करिअर केलं, तर तरुण पिढीला हे पण सांगा की यातून बाहेर कसं पडायचं अशा डिप्रेशनमधून. प्लीज याला इग्नोर करू नका, अजिबात इग्नोर करू नका. तसं तर जर जास्त खराब, जसं मी माझ्या डॉक्टरकडे गेलो तर मला असं वाटलेलं मी डॉक्टरांना सगळं काही सांगेन. मी खूप उत्सुक होतो. एकतर जो वॉर्ड असतो ना, मनोरुग्णांचा वॉर्ड, जिथे तुम्ही जातात तेव्हा तुमच्या आजूबाजूला असे काही लोक असतात, तुम्हाला असं वाटतं तुम्ही वेडे झालात. तिथे जाऊन जास्त ट्रिगर व्हायला लागतं. तर मला वाटलं मी आपल्याला वाटतं डॉक्टर आपलं ऐकेल. तर मी डॉक्टरजवळ गेलो, डॉक्टरांना सांगायला सुरुवात केली. त्यांनी 1 मिनिटसुद्धा ऐकलं नाही. त्यांनी औषध लिहून दिलं मला. तर जेव्हा मी थोडाफार बरा झालो ना 3 महिन्यांनी, तेव्हा मी डॉक्टरांना विचारलं, डॉक्टर मला सांगा की मी जेव्हा तुमच्याकडे आलो होतो तुम्ही माझं ऐकलंच नव्हतं, अजिबात ऐकलं नाही. तर म्हणाले अरे तुझी एवढी वाईट अवस्था होती, जर औषध दिलं नसतं ना तू गेला असता. तर वाईट अवस्थेत मेडिकेशन्स असतात आणि असं काही नाहीये, प्रत्येक गोष्टीचा इलाज असतो. पण सगळ्यात जास्त गरजेचं आहे की तुम्ही आनंदी राहणं. तो आनंद खूप गरजेचा आहे. तुम्ही त्या लोकांमध्ये राहा जे तुम्हाला आनंदी ठेवतात. अशी गोष्ट करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळतो. त्यावर दुसरं काहीच नाहीये. मी सांगू प्लीज, हेच आहे, दुसरं काही नाहीये. आनंदी राहणं आणि महत्त्वाचं दुसरं आहे. कधीही डिप्रेशन असेल हो तर डॉक्टरकडे जायला अगदी बरोबर. संकोच बाळगू नका. हो खरंच, डिप्रेशनसाठी उपचार शोधा, थेरपी सुद्धा करा. खूप मदत होते, खूप मदत होते. नाही, तुम्ही खूप चांगलं केलं की तरुण पिढीला हा सल्ला दिलात. हो. एका ब्रेकसाठी थांबूया आणि ब्रेक नंतर आपकी अदालतमध्ये बादशाहवर आरोप प्रत्यारोप पुन्हा एकदा. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आजचे आपले पाहुणे आहेत सुपरस्टार सिंगर बादशाह. आपकी अदालतमध्ये पुढचा आरोप. आपकी अदालतमध्ये रॅप स्टार बादशाहवर आरोप आहे की हे सगळ्यात मोठे ड्रामेबाज आहेत. आता बघूया तुम्ही कशा प्रकारची ड्रामेबाजी करता. एक फोटो आहे माझ्याकडे. हो. शॉर्ट्स घातलेले आहेत, नाडी बाहेर लटकत आहे, एका पायामध्ये वेगळा रंगाचा सॉक्स आहे आणि दुसऱ्या पायात वेगळा आहे. मला जनतेला हा ड्रामा दाखवायचा आहे.
नाणं चांगलं आहे, पण नाण्याची काय गरज आहे? सर ही फॅशन आहे. फॅशन आहे ती. चांगली आहे. म्हणजे मला तर चांगलं वाटतंय. ते सर बसले, ते सांगतील हे फॅशन आहे सर. नाही, हे सगळे तर आहेतच, फॅशनचे मास्टर आहेत. हो. तर सुनील सेठी साहेब, तुम्हीच सांगा की हा नाडा लटकवण्याची फॅशन आहे? जे बादशाह चालवतील तीच फॅशन. सगळ्यात जास्त चर्चा होते तुमच्या शूज बद्दल. हो. ही काय मिस्ट्री आहे? काहीच मिस्ट्री नाही सर. शूज आहेत. लहानपणी खाल्लेत, आता खरेदी करतो. शूज खूप खरेदी करता? खूप खाल्ले पण आहेत ना सर. भरपूर. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही लेम्बॉर्गिनी तर विकत घेतली, हो. पण तुम्हाला गाडीची चावी काढता आली नाही, असं का? मला माहित नव्हतं त्याचा पहिला गिअर कसा टाकतात. त्यात गिअर तर नसतोच. ते पेडल शिफ्टने टाकतात त्याचा पहिला गिअर. मला नव्हतं माहित ते. तर कोण म्हणतो गिअर नसतो म्हणून? ऑटोमॅटिक असतं. साल्या चालवली आहेस कधी? असू दे, घेशील तू पण इन्शाल्लाह. तर मला त्याबद्दल माहित नव्हतं चालवायची कशी. तर मी बसल्या बसल्या गिअर शोधतोय. मग मी युट्यूबवर पाहिलं कसे चालवतात. तोपर्यंत मागे खूप जाम झालं होतं. मग मला नंतर कळलं की त्याचं पॅडल शिफ्ट असतं राईट बाजूने, आता दोन्ही बाजूने असतं. तर अशी चालते, हे मला माहित नव्हतं. ही गोष्ट खरी आहे का की तुम्हाला सिनेमांमध्ये खूप चांगले चांगले रोल ऑफर केले होते? लव्ह स्टोरीज मध्ये पण रोल ऑफर केलेला? चांगले तर नव्हते, पण रोल ऑफर झाले होते. नाही का म्हणालात? लव्ह स्टोरीज बघितलाय तुम्ही? विकी कौशलचा रोल पाहिलाय? तर विकी कौशलचा रोल मला ऑफर झालेला. तर करण सर मला रोल समजवत होते. मी म्हणालो, सर मी का हा रोल करेन? मी तर म्हणजे ते जरा पुरुषार्थाच्या विरुद्ध आहे हा रोल. तर तसा माइंडसेट होता. तर तो रिजेक्ट तर मीच नाही केला. त्यानंतर गुड न्यूजमध्ये दलजीत पाजींचा रोल ऑफर झालेला मला. पण तेव्हा अक्षय पाजी नव्हते, तेव्हा राजकुमार रावला घेणार होते. आणि तेव्हा तर राज सरांनी मला ऑडिशनसाठी बोलावलं. दलजीत पाजींचा रोल होता. तर लव्ह स्टोरीजमध्ये ही कुडंट सॅटिस्फाय हिज वाईफ, आणि यामध्ये मुलं होत नसतात. तर मी म्हणालो, माझ्या चेहऱ्यावर काही लिहिलंय का? त्यानंतर एक फिल्म आली खानदानी शफाखाना. त्यात एक रोल ऑफर झाला रॅपरचा, ज्याला इरेक्टाईल डिस्फंक्शन आहे. तर मला वाटलं की आपण करूया हा रोल. तेव्हाच हे जिंक्स संपेल. तर सर असे रोल्स ऑफर झालेले. काहीतरी कारण असेल ना रोल्स ऑफर होण्याचं? आय डोंट नो. माहित नाही, असंच वाटत असेल कदाचित अशा लोकांना. मला तर माहित नाही सर. सर, तुमचं एक गाणं आहे हार्टलेस, त्याची इन्स्पिरेशन सांगा, तुम्हाला कुठनं आली? दॅट्स अ व्हेरी 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 नाईस सॉन्ग. हार्टलेस तर माझी एक गर्लफ्रेंड होती कॉलेजमध्ये. तर जेव्हा मी स्ट्रगल करत होतो खूप जास्त, आणि मी चंदीगडमध्ये होतो आणि मी दिल्लीला येत जात होतो, म्हणून जास्त वेळ आम्ही एकत्र घालवू शकत नव्हतो. तर मी तिच्यासाठी लिहिलं होतं की मालूम है मेरा चेहरा तेरे दिल का सुकून है, तू भी मेरी इन रगों में बहता खून है, कहने को दूर है दिल के करीब है, पैसे का नशा भी जाने जाना एक जुनून है, तुझे कैसे मैं बताऊं तू कितनी मासूम है. मासूम तर नव्हती ती. मुझे पता है तू है परेशान क्योंकि मेरी पहली एल्बम पिछले 2 सालों से कमिंग सून है, पर तू हिम्मत ना हार, दिल छोटा मत कर, साथ मेरे चल मेरा हात पकड कर, आंखों में तू आंसू लेके सोया ना कर, बेबी बादशाह की जान है तू रोया ना कर. तिला समजलं असतं तर आज तुमच्या बरोबर असती. स्वतःची गाणी तर सगळीच ऐकतात, पण तुम्हाला कोणाची गाणी आवडतात? एक कोणतं तरी गाणं ऐकावा. यार मला तर आजकाल किंगची गाणी खूप आवडतात. गाऊन दाखवा ना एखादं गाणं. मान मेरी जान. मी कुठे यार, मीच त्याची गाणी ऐकतो. मी गाऊ? ऐकाव यार तूच. देख सकता नहीं मैं रखूंगा सोनिया, कभी देख सकता नहीं सोनिया, तेरे दिल से ना कभी खेलूंगा, सारे राज अपने दे दूंगा, मेरी जान तूने मुझको पागल है किया, मेरा लगता ना जिया, तेरे बगैर तू मान मेरी जान,
खूपच छान. खूप छान, खूप छान गायलं. खूपच छान. हो. माझा प्रश्न असा आहे की मी तुम्हाला गाणं गाताना ऐकलंय हॉलिवूड आर्टिस्ट सोबत. तुम्हाला इतर हॉलिवूड आर्टिस्ट सोबत काम करण्याचे प्लॅन्स, कोलॅबोरेशन? ज्याचं नशीब चांगलं असेल बघूया आता. वाट बघतोय. मला बादशाह सरांना एक रिक्वेस्ट करायची आहे. त्यांची इतकी सगळी गाणी आहेत, फेमस गाणी आहेत, त्यांच्यापैकी कोणत्याही एका गाण्यावर जे त्यांनी आम्हाला डान्स स्टेप्स दाखवले तर दॅट वुड बी अ ग्रेट थिंग फॉर अस. हो, आमच्याकडे तर ट्रॅक पण रेडी आहे. वेलकम बॅक. आपकी अदालतमध्ये आज आपण प्रश्न विचारले, खटला चालवला सुपरस्टार बादशाहवर. आपण बादशाहना विचारलं त्यांच्या मैत्रीबद्दल, त्यांच्या ब्रेकअपबद्दल, त्यांच्या पर्सनल लाईफबद्दल, आयुष्याच्या सुरुवातीबद्दल आणि यशस्वीपणाच्या उंचीबद्दल. आता वेळ झाली आपकी अदालतमध्ये आजचे जज प्रसिद्ध फॅशन एक्सपर्ट सुनील सेठी यांच्या निर्णयाची. हे बघा, बादशाह म्हणजे खरं तर राजा असतो, सुलतान असतो, नरेश सुद्धा असतो आणि शासकही असतो. तो कोणालाही बांधील नसतो आणि त्याने कोणालाही उत्तर द्यायचं नसतं. पण ही तर आपकी अदालत आहे आणि आपकी अदालतमध्ये रजत शर्मांच्या समोर तर बादशाहला सुद्धा हजर व्हावंच लागलं. तुमच्या लोकप्रियतेमुळे आपकी अदालतमध्ये तुमच्या हजरजबाबीपणामुळे, तुमच्या हसतमुख चेहऱ्यामुळे आणि तुमच्या उत्तरांमुळे सगळे लोक अगदी मंत्रमुग्ध झाले. पण विषय असा आहे की न्यायाधीशाने तर निष्पक्ष असावं लागतं. पण मी द्विधा मनस्थितीत आहे की इकडे तर रजतजींना माहितीच नव्हतं की हा न्यायाधीशच बादशाहचा फॅन निघाला. तुम्हाला निर्दोष मुक्त करणं माझ्यासाठी खूप सोपं आहे, पण माझ्या यासाठी 2 अटी आहेत. हा. पहिली अट अशी आहे की तुम्ही रॅप करता, तुम्ही पार्टी सॉंग्स करता, तुम्ही खूप जास्त पॉप्युलर म्युझिक सुद्धा करता. पण माझी इच्छा आहे की तुम्ही सुद्धा काही फोक सॉंग्सना पण तुमच्या वेगवेगळ्या कलाकृतींमध्ये समाविष्ट करा. मी पाहिलंय की तुमच्या गेंदा फुल गाण्यामध्ये तुम्ही आपल्या फोक सॉंगला मस्त तडका दिलाय. माझ्यामध्ये तुम्ही अशी गाणी आणखीन करावी. तुमचं नवीन गाणं रिलीज झालंय जवाब, काल परवाच मी ते ऐकलं आणि मला असं वाटतं की खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही आता रॅप वरून एक रोमॅन्टिक फेज मध्ये आला आहात. तर यामागे नक्कीच काहीतरी गुपित असेल. आता उत्तर ऐकलंच पाहिजे यांच्याकडून. यांनी जे नवीन गायलंय ते. निर्दोष मुक्तता करण्याआधी मी एक विनंती करू इच्छितो आणि ती विनंती अशी आहे की तुम्हाला काही ओळी तुमच्या जवाबच्या गाण्याच्या किंवा जे गाणं तुम्हाला खूप आवडत असेल ते आमच्या जनतेसमोर जरूर सादर करा. त्यानंतर तुमची निर्दोष सुटका होईल. धन्यवाद. ये मुनासिब होगा हमको थाम लो के हम भी चांद ढूंढने लगे हैं बादलों में, नाम शामिल हो चुका है अपना पागलों में. मतलबी इस दुनिया से किनारे कर दूं, नाम तेरे सारी की सारी बहारें कर दूं, बस चले तो तेरे हाथ में सितारे रख दूं. इतकंच येते यार गाणं. माझी सदिच्छा आहे की बादशाहची राजेशाही अशीच टिकून राहू दे. ते लोकांना एंटरटेन करत राहू दे
त्यांचे फॅन फॉलोइंग असेच वाढत राहू देत आणि दिवसा दुप्पट आणि रात्री चौपट प्रगती करू दे. याच प्रार्थनेने आजचा कार्यक्रम इथेच संपूया. पुढच्या आठवड्यात तुमची भेट होईल एक नवीन व्यक्तिमत्वासोबत. तोपर्यंत नमस्कार.